नमस्कार. शरद व्याख्यानमालेच्या 94 वर्षामध्ये आपले सर्वांचे स्वागत, वंदन, अभिनंदन. मागील प्रत्येक व्याख्यानाचे आपण आस्वाद घेतले. ठराविकप्रमाणे आज प्राध्यापक सौ संगीता सोमवंशी यांचे व्याख्यान होते, पण काही कारणास्तव त्यांना ते जमले नाही. म्हणून आज या ठिकाणी आमचे 3 व्याख्याते आपले सर्वांचे लाडके आहे. त्यांचे नाव जाहीर करतो. आजच्या या कार्यक्रमाचे आमचे प्रायोजक आहे श्री आनंद दाणेकर साहेब. स्मरणार्थ श्री प्रल्हाद मोरेश्वर दाणेकर साहेब यांच्या स्मरणार्थ श्रीमती वेणू दाणेकर यांच्या स्मरणार्थ श्री आनंद दाणेकर आमचे प्रथम प्रायोजक आहे. द्वितीय प्रायोजक श्री जयप्रकाशजी गोरे, स्मरणार्थ श्री विद्याधर केशवराव गोरे आणि श्रीमती शांताबाई गोरे. आज या ठिकाणी आम्हाला 4 व्याख्याते लाभले आहे. 3 नाही, 4. तर मी या सगळ्याचे नाव आपल्याला आता मी जे सांगत आहे. आज जे आपण व्याख्यान ठेवत आहे ते कथाकथन म्हणून आम्ही करत आहे. आजच्या प्रथम आमच्या व्याख्याता आहे सौ संगीताताई करकरे, सुश्री कुंदाताई जोगळेकर, डॉक्टर उमाताई आणि आनंद दाणेकर साहेब. या चौघांना विनंती करत आहे की त्यांनी यावे, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला शुभारंभ करावे. औपचारिकता असती की सर्व व्याख्यात्यांचे परिचय, सर्व विदित परिचय त्यांचे आहे. आपण सर्वजण त्यांना चांगल्यारीत्या ओळखतो. अशा सर्व आमच्या व्याख्यात्यांचे आम्ही स्वागत करतो. आजचे व्याख्यान आपण म्हणाल तर कथाकथन बरेच लोकांनी ऐकलं असेल. वेगवेगळ्या कथातून त्यांचे संस्मरण आम्हाला इथे ऐकण्यात मिळतील. प्रत्येकाचं वाचन भरपूर आहे, लिखाण भरपूर आहे आणि अनुभव त्या देखील भरपूर आहे. त्याचं समाहित ते आज आपल्या 4 जण आपल्या व्याख्यानात करणार आहे. तसं म्हणून तर आम्ही रोज बसतो तर श्रोते, पण आज रसिक प्रेक्षक आहे. पण पहिल्या ह्याच्यात लिहिलं आहे रसिक प्रेक्षक. ते रसिक प्रेक्षक म्हणजे काय की एक जणू आपण नाटक जसं बघणार आहे डोळ्यासमोर. काल आपण बघितलं, जसं दाणेकर साहेबांनी सांगितलं, एक चलचित्र आपल्या डोळ्यासमोर फिरून गेलं आर्टिस्ट कंबाईंडचं. तसं आज आपण या सगळ्यांच्या आख्यानिका ज्या सामील करतील किंवा त्यांचे अनुभव सामील करतील, एक डोळ्यासमोर त्याचा अनुभव करून घ्या. पण सुंदर अनुभव येतील त्यांचे. कारण की हे जे कथाकथन असतं ते फार गोड असतं. मी सर्व व्याख्यात्यांना म्हणावं की ते स्थानापन्न व्हावे. दाणेकर साहेब. मी आजच्या व्याख्यात्यांच्या स्वागतासाठी मोहनजी चाळीसगावकर यांना सांगतो की त्यांनी दाणेकर साहेबांचे स्वागत करावे पुष्पहारांनी.
मी रेखाताई पराळकर यांना विनंती करतो की त्यांनी सौ संगीता करकरे यांचं स्वागत करावं. रेखाताई पराळकर, मी यांना विनंती करतो की त्यांनी संगीताताई यांचे पुष्पहाराने स्वागत करावे. मी शिरडोणकर ताईंना विनंती करतो की त्यांनी उमाताईंचे पुष्पहाराने स्वागत करावे. मी मुसळगावकर ताईंना विनंती करतो की त्यांनी कोंदाताईंचे पुष्पहाराने स्वागत करावे. त्रिकूट आपण ऐकलं असेल, पण ही चौकडी आहे आज आमच्याकडे. आणि ती चौकडी पण कशी काय की उमाला कुंदाचे फुलं व्हावे आणि संगीताचा घ्यावा आनंद. उमाला कुंदाचे फुलं व्हावे आणि संगीताचा घ्यावा आनंद. त्यामुळे जास्ती वेळ न घेता मी सर्वप्रथम संगीताताई यांना विनंती करतो की त्यांनी यावे आणि आपले कथाकथन पूर्ण करा. संगीताताई. तुम्हाला जसं छान वाटेल. परम आदरणीय माता सरस्वती, दत्त माऊली आणि तसेच इथे उपस्थित श्रोते आणि मंचासीन सर्व व्यक्ती यांना माझा संगीता करकरेचा सप्रेम नमस्कार. हॅलो. तशी मी शिक्षिका आहे, माझा आवाज असायलाच पाहिजे तसाच. जर का मी तुम्हाला एक प्रश्न विचारला इथे की मी तुम्हाला सस्याची आणि ह्याची कासवाची कहाणी सांगू का, तर तुम्हाला वाटेल की इश्श काहीतरीच काय, लहानपासून जन्मापासून ऐकून ऐकून कंटाळलो आहे. अगदी असंच, अगदी हेच असंच त्या कासवाला वाटायचं आणि त्या ह्यालाही वाटायचं. पण अप्रूप कासवाला वाटायचं, आणखीन ससाला वाटायचं की काय बाई कंटाळलो आहे, जन्मापासून तेच 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 ऐकतोय आणि हे कसं घडलं, काय झालं माहिती नाही, कोणाची चूक होती, काय झालं ते काही कळलं नाही, पण झालं ते खरं. आणि त्याला ह्या गोष्टीचं खूपच वाईट वाटायचं. अगदी म्हणजे चलबिचल व्हायची मनाची, मनात काहूर माजायचं अगदी की हे असं झालं तर झालं कसं. आणि त्याला सारखं सारखं वाटायचं की आपण आता हे बदलायला पाहिजे. आणि जेव्हा तो आपल्या आईला जाऊन म्हणाला की आई हे काय आहे, अगं केव्हापासून ऐकतोय आणि असं कसं शक्य झालं की कोणी की कासव जिंकला असेल पैजमध्ये, तर त्याची आई म्हणाली बाळा जाऊ दे ना, आता जे आहे ते आहे, आता खूप वर्षांपासून चाललं आहे आणि आता म्हणे ह्याला बदललं जाऊ शकत नाही. म्हणे असं कसं बदललं कसं नाही जाणार. तर आता तीच गोष्ट आपण ऐकतो आहे, त्या गोष्टीचा भाग दुसरा. तो जो तरुण कासव होता, तरुण ससा होता, त्याला सारखं सारखं वाटायचं की ही गोष्ट घडली तर घडलीच कशी, आणि चला बाबा आमच्या आजोबांनी एखादी चूक केली आणि घडली तर आता ती चूक मी दुरुस्त करणार. त्याची आईने खूप समजवलं, म्हणे बाळा असं होऊ शकत नाही, कारण त्यांची जी नावं आहे ती आता स्वर्णाक्षरात लिहिली गेली आहे. तर म्हणे आता कसं काय बदललं जाणार. तर म्हणे नाही मी प्रयत्न करणार. तर म्हणे खूप लोकांनी प्रयत्न करून पाहिला बेटा, आता काही होणार नाही. म्हणे असं कसं नाही होणार. म्हणे मी आत्ताच निघतो आणि जातो. गेला तलावाकाठी गेला आणि त्यांनी म्हटलं की सगळे तिथे जितके कासव होते, सगळे युवा कासव सगळे त्याची गंमत करायला लागले. आणि त्यांनी म्हटलं की म्हणे अरे ते झालं असेल कधीतरी, आणि म्हणे ते चूक होतं सगळं. म्हणे मी नाही मानत ह्याला.
म्हणे अरे तुझ्या मानण्याने काय होतं, तू मानतो नाही मानत, पण म्हणे सगळे मानतात आणि तुम्ही हरला होता आणि आम्ही जिंकलो होतो. तर म्हणे की नाही नाही मग परत करूया. तर त्यातले काही कासव होते, तरुण कासव, ते हुशार होते, म्हणे नाही नाही परत का करूया, जे आहे ते आहे, आता इतिहास थोडे बदलला जाणार. त्याला असं म्हणजे थोडी भीतीदायक वाटलं, पण तरी तो म्हणाला की नाही तुम्ही घाबरता, म्हणे घाबरता नाही तर परत पैस करूया. तर त्याच्यातला एक कासव होता, तो जरा तरुण आणखीन अशा उसळत्या रक्ताचा होता. तो म्हणाला करूया, काहीतरी मूर्खपणा तुम्ही नक्कीच करणार जो तेव्हा तुम्ही केला होता, अशीच तुम्ही मूर्ख आहात. तर म्हणे तो मूर्खपणा तुम्ही करणार आणि तुम्ही परत हरणार. म्हणे बरं ठीक आहे, आता ही गोष्ट तर झाली आणि हे पण ठरलं की पैस करूया. आता तो जो ससा होता तो घरी गेला आणि त्यांनी म्हटलं की आई बघ मी असं करून घेतलेलं, आता ते माझ्याशी पैस करणार, आणखीन म्हणे आता तर सगळं इतिहास बदलणार. तर वाऱ्यासारखी ही खबरबात सगळ्या जागी पसरली. सगळा समाज त्यांचा एकदम प्रसन्न, म्हणे वाह, इतक्या वर्षात जे कोणाला जमलं नाही आज आमच्या या पोरांनी हे असं सिद्ध म्हणजे करणार, हे खूपच छान आहे, खूप छान, खूप छान बेटा, खूप छान बाळा, तू खूपच छान काम केलं. तसंच दुसऱ्या जागी तलावातही अशी खबर पसरली. म्हणे अरे मूर्ख आहे का, म्हणे हे काय करून आला, हो म्हणून आला की पैस करणार. तर म्हणे हो हो मी म्हणून आलो. म्हणे तू खूप म्हणे उग्रवादी कसा तो ससा, म्हणे मला नाही आवडलं त्याचं असं बोलणं. तर म्हणे मी केलं, म्हणे आणि तेव्हा जिंकलो होतो ना, परतही जिंकू, असं कसं. म्हणे अरे मूर्ख आहे रे, म्हणे कशी आपली चाल कशी त्यांची चाल, असं कसं, म्हणे तेव्हा झालं होतं, चुकीनी घडलं, कसं जे काही झालं ते झालं, पण म्हणे इतकी छान स्वर्णाक्षरात लिहिलेली नावं आणि तू सगळी बुडवून टाकणार पाण्यात. म्हणे नाही गं आई, बघतो काही. आणि असं होता होता ते जो कासव समाज होता तलावातला, त्यांनी म्हटलं की नाही नाही हे असं होणारच नाही, असं आम्ही करू देणार नाही. आणि जो तलावातला मुखिया होता त्याच्याजवळ सगळे गेले आणि म्हणाले की ह्यांना तर देश निकाला केला पाहिजे, ह्यांचा देश निकाला आत्ताच्या आत्ता झाला पाहिजे, नाही तर हे आपल्या स्वर्णाक्षरात लिहिलेलं नाव मातीमोल करणार. तर तो जो होता मुखिया दूरदर्शी होता, खूप विचारवंत होता, निर्णय क्षमता त्याच्यात फार चांगली होती. तर त्यांनी म्हटलं की नाही नाही बघा, आता जर आपण असं मागे घेतलं तर ते तसंच हार झाल्यासारखी, की अरे आत्ता तर म्हणाले होते की हो हो पेस करू, आणखीन आता नाही म्हणतात ते, म्हणजे तशीच हार झालेली. आणि म्हणे आपल्या ज्या आपला जो समाज आहे त्याची गोष्ट आपण पुढे नाही वाढू दिली किंवा त्याची गोष्ट अशी काढली तर म्हणे आपली फार बदनामी होणार आणि आपले जे युवा आहे त्यांची मनशक्ती पण कमी होणार. तर म्हणे असं नाही, करूया पैस. म्हणे तो मूर्ख आणि तुम्ही महामूर्ख, तुम्ही इतके मोठे असून, इतके म्हातारे असून, वयोवृद्ध असून तुम्ही असं काय त्याला म्हणताय की हो करू द्या पैस. म्हणे नाही नाही विचार करतो, काहीतरी तर होईल. म्हणे ठीक आहे करा विचार, म्हणे तुम्ही म्हणजे हे करायचंच ठरवलं आहे तर चला ठीक आहे करूया. मग म्हणे चला 2 दिवसाचा वेळ द्या, मी उद्या सकाळी सांगतो. म्हणे जा तुम्ही झोपा. आता कसलं झोपा, तिथे इतका आनंद उत्सव होत होता जंगलामध्ये, खरगोश जिथे राहत होते तिथे, पण इथे सगळा सूतकी सगळं वातावरण की आता खूपच विचित्र होऊन बसलं आहे, कोणालाही झोप नाही. पण जो मुखिया होता त्यांनी विचार केला की आता काय करावं. म्हणे जर जिंकायचं असेल तर माणसाची गरज लागेल. म्हणे माणसाची गरज, आता कोणचा माणूस. म्हणे बघा शोधतो विचार करतो. मग त्यांनी मनामध्ये विचार केला की असा एक माणूस आपण शोधावा आणि माणसाच्या मदतीशिवाय आपण काही जिंकणार नाही. ठीक. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लोक आले. म्हणे मुखिया साहेब तुम्ही काय विचार केला. तर म्हणे काही नाही विचार केला, म्हणे बस आता एक माणूस शोधायचा आणि आपण पैस करायची, जिंकायचं. म्हणे माणूस म्हणजे ह्याच्यामध्ये तर आपली बदनामी आहेच कासव समाजात,
त्या खरगोश समाजातही आपली बदनामी. आता तुम्ही माणूसही आणखी जोडता म्हणजे तर झालं. मग तर माणसाच्या तर इतका दुष्ट प्रवृत्ती आहे की पोटामध्ये राहतच नाही गोष्ट. कसं काय हे तुम्ही वेगळे निर्णय घेत सुटलाय. म्हणे अरे नाही नाही थांब तू थांब थांब म्हणे मला करू देत होईल सगळं. त्यांनी एक माणूस शोधला. तो माणूस होता वकील. तो वकील आणि तो तलावाच्या किनाऱ्यावर आला आणि त्याला बोलवलं गेलं आणि म्हणे की वकील साहेब अशी गोष्ट आहे बघा, आमच्या या तरुण कासवानी अशी पैज लावली आहे तर म्हणे आता जिंकायचं आहे. तो म्हणाला हा 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 काय हा म्हणे असं कसं होऊ शकतं का म्हणे शक्य आहे का म्हणे काहीच काही म्हणे मी जातो म्हणे मला ह्या भानगडीत तुम्ही पाडू नका. म्हणे अरे नाही 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 ऐका तर तुम्ही ऐका तर म्हणे जिंकायचं आहे. म्हणे अरे जिंकायचं आहे पण जिंकणार नाही म्हणे नाही तरी जिंकायचं आहे म्हणे तुम्ही थांबा. तो जाऊ लागला. म्हणाला नाही नाही हे उगाचच टाईमपास करू नको बघ माझ्याजवळ इतका वेळ नाही निघू दे. तर ते म्हणाले थांबा तर एक सेकंड थांबा. म्हणे जा रे तू जा 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 उडी मार म्हणे जा लवकर. तो त्यांचा जो असिस्टंट होता तो गेला तलावात. त्यांनी उडी मारली आणखीन एक पोटोळी घेऊन आला. म्हणे साहेब जिंकायचं आहे. साहेबांचे डोळे चकाकले. अच्छा जिंकायचं आहे पण खोटेपणाचं आव्हान. ते म्हणाले नाही नाही असं शक्य नाही म्हणे. ही पोटोळी देऊन तू काय म्हणजे काय इच्छितो म्हणे. मी काय ही पोटोळी घेऊन तुला जिंकवून देईन तर म्हणे मी काय खांद्यावरती घेऊन धावणार त्याला. म्हणे नाही नाही साहेब जिंकायचं आहे. तर म्हणे नाही नाही शक्य नाही. म्हणे अरे जा रे परत जा. तो परत गेला. चांदीची पोटोळी घेऊन आला. चांदीचे सिक्के. आता महाराज म्हणाले की अरे बघा असं काही होऊ शकत नाही तरी मी प्रयत्न करतो. प्रयत्न करण्यावर आले वकील साहेब. म्हणे अरे नाही नाही आमच्याजवळ अजूनही बरंच आहे. आता बरंच आहे जेव्हा म्हटलं तेव्हा कासवाच्या त्या मुखिया म्हणजे तो मुखिया होता त्याच्या बायकोनी बोलवलं. म्हणे काय हो काळ्या कुत्र्यांनी चावलं की काय म्हणे सगळे तेच सुटला आणि ते पण माणसाला घेऊन कधी पळेल तर म्हणे आपण कुठे पळणार त्याच्या मागे. तर म्हणे तू चुप राहा गं तुला काही कळत नाही. असेच म्हणतात ना नवरे. म्हणे तुला काही कळत नाही तू चुप राहा. तर म्हणे चुप काय राहा. तर म्हणे अगं तू इतक्या वर्षांपासून इथे राहते तलावात कधीतरी ते दागणे घालून मिरवले का. कधी पैसे घेऊन ते कुठे बाजारात गेली का. कशाला त्याचा मोह करते. माणसांना आहे त्याचा मोह तर त्याचा फायदा आपण उचलावा. म्हणे बरं ठीक म्हणे तुम्हाला जे वाटेल ते करा. झालं. मग त्याच्यानंतर वकील साहेब गेले. म्हणे बस एक उद्यालाच तुम्हाला सांगतो की कसं काय आणि म्हणे त्याचे काही आपले रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते त्यांना कळवून द्या. आणखीन झालं आपण करतो पैस. जिंकला तुम्ही. तर म्हणे जिंकलो. म्हणे हो जिंकला. तर ठीक. मग दुसऱ्या दिवशी वकील साहेब परत आले. सगळ्यांची सभा केली आणि सांगितलं की बघा तुम्ही त्यांना हे सगळे नियम अशी नियमावली मी देतो ती त्यांना सांगायची. कासव सगळे तिथे गेले आणि जो ससा समाज होता त्याच्यामध्ये सगळं सांगितलं. म्हणे पहिला म्हणे आमची काही शर्त आहे. तर म्हणे अरे शर्त सगळी मंजूर. म्हणे अरे ऐकून तर घ्या. म्हणे अरे नाही बिना ऐकता मंजूर. म्हणे अरे नाही ऐकून घ्या. म्हणे बरं सांगा. पहिली शर्त त्यांनी सांगितली की एकूण एक सगळ्या व्यक्तींनी ती रेस बघायला ती पैस बघायला यायचं. म्हणे हो बिलकुलच येणारच. म्हणे आम्ही तर जिंकणारच आहोत तर आम्ही तर येणारच. सगळे येऊ. म्हणे मुलं बाळं बायका सगळे येऊ. म्हणे ठीक. म्हणे दुसरा नियम. म्हणे दुसरा नियम हा की अशी नाही की हे मंदिरापासून त्या महाद्वारापर्यंत तेवढीच रेस असं नाही. म्हणे जी गावाच्या या पलीकडे जे पिंपळाचं झाड आहे तिथून रेस सुरू होणार आणि संपणार कुठे तर गावाच्या त्या पलीकडे जे देवीचं मंदिर आहे तिथपर्यंत पैज होणार. म्हणे बापरे किती मूर्ख आहे हा. किती मूर्ख. म्हणे इतकासं तर धावून नाही पावणार. आणखीन किती मोठी पैज लावणार आहे. म्हणे बरं मंजूर. हे पण झालं. म्हणे तिसरं
तर म्हणे तिसरं असं की सगळी मीडिया आणि सोशल मीडिया आणखीन आमचे सर आणि असे सगळे लोक तिथे येणार, व्हिडिओ बनवणार, हे सगळं होणार, पत्रकार येणार. तर म्हणे असं पण होणार, वा वा वा, हे तर खूपच छान, हे तर एकदम प्रमाणच होऊन जाईल. आता तर काही खोटं आणि खरं आणि ते सगळं करायला राहणारच नाही. फार फार सुंदर, फार सुंदर. सगळ्या गोष्टी सस्याच्या पक्षात होत्या. आणखीन त्यांना खूप आनंद झाला. असं करून ती सगळी जी पैज होती त्याचा दिवस ठरला, सगळं काही ठरलं आणि असं करून एक दिवस पैज करणार ती तारीख पण ठरली आणि निश्चित तारखेला सगळे लोक तिथे जाऊन उपस्थित झाले. वकील साहेब पण आले, मुखिया पण आला आणि सगळे मीडियाकर्मी पण आले, सगळे पत्रकार पण आले आणि अशा प्रकारे ती आणखीन असं होतं की अर्धी लोक इथे थांबणार आणि अर्धी लोक त्या देवीच्या देवळाजवळ म्हणजे की मध्ये काय झालं किंवा असं काही झालं असं काही व्हायला नको, कोण आधी आलं कोण नाही, आधी तिथे पण अर्धी लोक आणि इथे पण सगळ्यांनी, सगळ्या पक्षाच्या लोकांनी इथे पण राहायचं आणि तिथे पण राहायचं. झालं, सगळं काही ठरलं आणि निश्चित दिवस ते लोक सकाळ उगवली, आणखीन छान तयार झाले. आता जो कासव समाज होता त्याच्यामध्ये बरेच तरुण होते आणि सगळ्यांनी हे ठरवलं होतं की मी धावणार, मी धावणार, मी धावणार, मी धावणार असं चाललं होतं. खूप त्यांनी मेहनत पण घेतली होती या दिवसांमध्ये. जिमला गेले, हे झालं, दौड लावली, सगळं काही केलं, आणखीन ते एकदम तंदुरुस्त. पण वकील साहेब आले, म्हणे तयार झालात का? तर ह्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट. ह्याच्या 4 दिवसाआधीच त्यांनी असं पाहिलं होतं की हे सगळे दौडसाठी तयार आहे. तर ते गेले आणि म्हणाले की चला आता मी हे निवडून देतो की तुमच्यापैकी कोण धावणार. तर सगळ्यांवरती एक नजर टाकली वकील साहेबांनी आणि म्हणे सगळं पाहून म्हणाले की ते पहा, ते दूरवर बसले ना 2, त्याच्यापैकी एक धावणार. तर म्हणे अरे म्हणे नको वकील साहेब, म्हणे आम्ही लोक बघा किती रष्टपुष्ट, म्हणे हा आमचा कमरुद्दीन किती रष्टपुष्ट, हा फलाना, हा हसमुद्दीन, सगळे किती रष्टपुष्ट, तुम्ही त्याला कुठे? तर म्हणे नाही त्यालाच. म्हणे अरे नाही वकील साहेब तुम्ही माफ करा, आम्ही पैज हारून जाऊ. म्हणे नाही त्यालाच, म्हणे माझं ठरलं, म्हणे त्यालाच. तर आता जेव्हा त्यांनी त्या दोघांनी ऐकलं की त्यालाच, तर त्यांना हे नाही कळलं की मला की ह्याला. तर ते तिथेच भांडू लागले. म्हणे बघा ते तिथेच भांडायला लागले, ते कसलं आम्हाला रिप्रेझेंट करणार, म्हणे तुम्ही राहू द्या त्यांना. म्हणे नाही त्यांच्यापैकीच बोलवायचं. म्हणे बरं बोलवायचं. आता बोलवलं गेलं. म्हणे काय नाव रे तुझं? म्हणे आगडू. अच्छा, तुझं नाव काय? बगडू. तर म्हणे चला ठीक आहे, हा बगडू धावणार. मग ते परत भांडू लागले. म्हणे अरे ह्यांना सरकवा हो, म्हणे काय तुम्ही पण टाईम वेस्ट करताय, म्हणे ह्याच्यापैकी नाही, आम्हाला पहा, म्हणे मी पहा किती तंदुरुस्त, मी असा धावू शकतो, मी तसा धावू शकतो. म्हणे नाही अरे म्हणे हे 2 पावलं नाही सरकत हो, खूप आळशी. म्हणे नाही तेच हाच बगडू धावणार. आगडूला खूप राग आला आणि म्हणे हे एका दुसऱ्याशिवाय राहत नाही हो. तर म्हणे असं करतो की या आगडूला मी माझ्या शेतातल्या विहिरीत टाकतो जाऊन. त्यांनी त्याला उचललं. एका माणसाला सांगितलं वकील साहेबांनी की अरे ह्याला उचला हो, टाका, आमच्या विहिरीत टाकून द्या. म्हणे टाका ह्याला. झालं, टाकलं गेलं. आता तो बगडू वेळ जास्त होतं, वेळ होणार आहे बाबा, आज तुम्ही बसा, आज नंतर जेवायचं. तर बगडूला तयार केलं. आणखीन म्हणे ह्याला छान मस्त शर्ट, पांढरा शर्ट, आणखीन छान स्पोर्ट शर्ट आणि असं तसं घालून द्या, छान त्याच्या गळ्यामध्ये ते आयडेंटिटी कार्ड वगैरे सगळं हवं. असं करून झालं. रेस सुरू झाली. आणखीन रेस जशी सुरू झाली त्यांनी म्हटलं रेडी स्टेडी गो. आणखीन काय झालं, काय होणार होतं की तो जो ससा होता तो धावून गेला. तर त्याच्या मागे सगळे ससे धावून गेले, त्यांचे आई बाबा, त्यांचे आजी आजोबा सगळे धावले. आणि राहिलं कोण मागे? तर सगळा कासव समाज. अरे म्हणे धाव रे, अरे धाव. तर त्याची आई म्हणते की अरे, त्याच्या बाबांना म्हणाली अरे कडेवर घ्या हो, धावा.
तर धावले, पण धावतात किती, ते तर गेले पुढे, खूप पुढे, खूप पुढे, दिसते नासे झाले इतके पुढे. म्हणे आता म्हणे त्याला पकडा. कुठे गेला मुखिया, कुठे गेला, आणि तो वकील कुठे वकील, तर वकील तो नाहीच, अरे आत्ताच इथे होता, आता नाही आहे, आता गेला तो. म्हणे आता बघा असंच झालं, त्यांनी पैसे घेतले, इतके सोनं चांदी सगळं तुम्ही लुटवलं, आणि झालं काय. म्हणे तो गेला. तर म्हणे आता काय करणार, तर म्हणे आता असं करा की तिथे जाऊन आणि अपमानित होणार, हळूहळू चालत जाणार, तिथे जाणार आणि मग अपमानित होणार, आणि मग परत हे सगळं असं कांड होणार. म्हणे त्याच्यापेक्षा असं करा की तलावात कुदा आणि चला, आता झालं, पुरे झालं. ते गेले, तलावात कुदले सगळे, आणखी तिथून पुढेच नाही निघाले. इथे त्याची तर गंमतच होती. गेला धावत धावत, मागे वळून पाहायची इच्छा झाली की पाहू एकदा कुठे येतो. म्हणे नाही नाही नाही, मनाने म्हटलं की नाही नाही, बुद्धीने म्हटलं की नाही, आता असं करायचं नाही, बरं मागच्या वेळेस केलं होतं तर खूप गडबड झाली होती, आता नाही करायचं, धावत चला. धावता धावता समोर दिसलं की मंच आलेला, देवीचं देऊळ, तिथे मंच, खूप फटाके फुटतात, ते खूप जिंदाबाद जिंदाबाद असे नारे लागत आहेत. खूप त्याला आनंद वाटला की आज किती वर्ष आम्ही वाट पाहिली आहे या क्षणाची, आणि आज बघा माझ्यासाठी जिंदाबादचे नारे लागतात ते, आणखीन सगळं होतं आहे, आणखीन सगळी लोक, किती गर्दी आहे, किती लोक वाट बघतात ते. फुलांनी सजलेला मंच सगळं बघितलं त्यांनी, लोकांना सरकवलं लवकर लवकर, आणखी जाऊन मंचकडे जायला लागला. तर त्याला कोणीतरी ओरडलं. म्हणे अरे चल मागे हो मागे हो मागे हो. म्हणे अरे मीच पहा ना, माळा घातली आहे, टीका लावला आहे, मी आलो आहे, जिंकलो आहे. तर म्हणे नाही जिंकला. म्हणे तो बघ, तो जिंकलाय, तो तर धावलाच नाही, तो तर तिथून निघालाच नाही. कळलं असेल तुम्हाला काय झालं. विहिरीत पण एक कासव टाकला गेला होता, आणि वकिलांनी भरपूर रिश्वत घेतलेली होती, आणि मीडियाकर्मी आणि हे आणि ते आणि सगळे त्याच्या ओळखीचे होते. तर मित्रांनो, मनुष्य ह्याच्यावरती प्राण्यांनीही विश्वास न करावा, इतका जास्त खालच्या पातळीला गेलेला आहे. असं होऊ नये ह्याची मी आणि तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद ताई. तर संगीताई नंतर आमच्या दुसऱ्या व्यक्ती येत आहे सुश्री कुंदाताई, यांचे स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. दत्त महाराजांच्या सान्निध्यात होत असलेल्या या कथागोष्टीत मी एक कथा सादर करते. आई शारदेला नमन आणि तुम्ही सर्व बंधू भगिनींना नमन करून मी वाचणार आहे, कथा सांगणार नाही आहे. माझ्या कथेचं शीर्षक आहे आई पुरे आता, आणि याचा विषय आई पुरे आता. या कथेच्या मागे काय उद्देश आहे तो मी सांगत नाही आहे, कारण आपण सगळे सुज्ञ लोक आहात, सगळे विद्वान आहात, ते समजणं कठीण नाही आहे. आजच्या परिस्थितीवर आहे. जवळजवळ 72 तास होत आले होते. सुमेरचा पत्ता नव्हता. सर्व मित्र नातेवाईकांकडे फोन करून झाले होते. या 3 दिवसात घरातलं वातावरण पार बदललं होतं. मी, माझी 4 वर्षाची छकुली, आई, बाबा
एकूण 3.5 प्राणी होतो घरात, पण विलक्षण निस्तब्धता पसरली होती. बाबा आराम खुर्चीवर निस्तेज पडले होते. बेल वाजली की आमच्या समोर ते आमच्याबरोबर तेही सावध व्हायचे. आईची बडबड काय ती एकमेव बाहेर पडायची. माझा एवढा हातीतोंडी आलेला मुलगा कोणी घेऊन गेलं की स्वतः गेला की कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक. काही खायला प्यायला तरी मिळालं असेल की नाही, की उपाशीच असेल बिचारा, कळायला मार्गच नाही आहे. अरे देवा, तू सांभाळ रे बाबा. मुलगा परत आला की मिळवलं, काही नको आहे दुसरं. सत्यनारायणाची पूजा घालीन म्हणत म्हणत देवापुढे हात जोडायचे. बरं झालं मी इथेच होते, नाहीतर आईबाबा एकटे पडले असते. छकुलीच्या बाबांना कंपनीकडून 15 दिवसाच्या ट्रेनिंगला जावं लागलं होतं, म्हणून मी आले होते पुण्याहून इथे. नंतर राखीचा सण जवळच आहे ग, तो करून जा असा आईबाबांचा आग्रह म्हणून थांबले होते. तर भलतंच होऊन बसलं. 8-10 दिवसापूर्वी सुमेर मित्रांबरोबर पिकनिकला जाऊन येतो असं सांगून गेला. लगेच दुसऱ्या दिवशी परतही आला. तिसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रातील एका ठळक बातमीने संपूर्ण शहर हादरलं होतं. त्या बातमीत 21 वर्षाच्या एका तरुणीबरोबर झालेला गँगरेप हे प्रकरण प्रत्येक वर्तमानपत्रात हेडलाईन म्हणून आलेलं होतं. आता इकडे सुमेर कसा काय बेपत्ता झाला याची विचारपूस म्हणून नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांची येणीजाणी सुरू झाली. पण प्रकरण पोलिसापर्यंत पोचल्यावर आणि कडक पहारा घरावर आल्यावर मात्र आम्ही एकटे पडलो. शिवाय सुमेरची काळजीही होतीच. त्याच रात्री 10:30च्या सुमाराला फोन घणघणला. बाबा उचलणारच होते, तेवढ्यात दाराबाहेर कोणाशी तरी बोलण्यात दंग असलेला इन्स्पेक्टर आत आला आणि त्यांनी तो उचलला. बाबा अक्षरशः संतापले. हा काय तमाशा मांडलाय तुम्ही? आमचे फोन तर आम्हाला उचलू द्याल की नाही? इन्स्पेक्टरनी बोटांनी गप्प बसण्याचा संकेत केला आणि रिसिव्हर कानाला लावला. क्षणार्धानंतरच त्याच्या चेहऱ्याचे रंग पालटले. कडवट हास्य होतं ओठांवर. गुड, व्हेरी गुड, आय एम कमिंग सर, जस्ट कमिंग म्हणत रिसिव्हर क्रेडिटवर ठेवून तो बाबांकडे वळला. काय चौधरी साहेब, सापडले तुमचे दिव्य, आले आमच्या पिंजऱ्यात. एकच नाही तर सैतानांचा अख्खा घोळका आलाय. बघा आता कसा बोलका करतो. फार मस्ती चढली आहे लेकाच्यांना. तोंड सांभाळून बोला इन्स्पेक्टर. वामन चौधरीचा मुलगा आहे तो. त्याच्या केसाला देखील धक्का लागला ना तर हलवून टाकीन जग. 12 वाजवीन तुमच्या पोलीस स्टेशनचे. इन्स्पेक्टर थबकला. मिस्किल हास्य ओटावर आणून हातातली काठी फिरवत तो उत्तरला, अहो वामन चौधरी, इथे चौरस्त्यावर तुमच्या अब्रूच्या 12 वाजायची वेळ आली आहे, तिला सांभाळा आधी म्हणत बंगल्याच्या शिड्या उतरून आपल्या गाडीकडे वळतो. तोच आई गेली मागे मागे. थांबा इन्स्पेक्टर साहेब, थांबा, आम्हाला भेटू द्या आधी आमच्या मुलाला. तो नाही करणार असलं काहीही. खूप साधा आणि सरळ आहे आमचा पोरगा. तुमचा गैरसमज झाला असेल. आम्ही चलतोय तुमच्याबरोबर. थांबा, आम्हाला घेऊन चला. नाही, ठामपणे उत्तरत इन्स्पेक्टरनी जीपचे जार जोराने लावून घेतले. बरोबर असलेल्या पोलिसांना काही निर्देश दिले आणि बघता बघता सर्व गाड्या एकामागून एक हॉर्न देत निघून गेल्या. मागे राहिला तो शिष्ट्यांचा हॉर्नचा ओरडा. बाबांचा 80 लाखाचा बंगला, 50 वर्षाचं वय आणि त्या कालावधीत कमावलेल्या प्रतिष्ठेचा पाचोळा वाऱ्यासरशी उडत असलेली धूळधाण. आम्ही तिघेही विवेकशून्य होऊन बंगल्यात परतलो. आजूबाजूचे दिवे पटापट विझले होते. जणू कोणी राहतच नव्हतं. बाबा एकानंतर एक वकिलाचे फोन शोधण्यात व्यस्त झाले. आई रडण्यात आणि मी सुमेरच्या हवालातीतली आजची रात्र व त्याच्याबरोबर माझ्या आयुष्याचा आत्तापर्यंतचा प्रवास म्हणण्यात गुंग झाले. तो सुमेर आणि मी सुमेधा, जुळे बहीण भाऊ आम्ही. बौद्धिक प्रखरता आणि गांभीर्य जरी माझ्या स्वभावाचं वैशिष्ट्य असलं तरी कोड कौतुक मात्र मुलगा म्हणून त्याच्याच पदरी पडायचं. शिवाय आईची शिकवण होतीच,
मुलींनी परक्या घरी जायचं असतं म्हणून तिने सगळं शिकायचं, विनम्रतेने वागायचं वगैरे वगैरे. आणि तो मुलगा म्हणजे काय विचारायचं, वंशाचा दिवा, मनस्वी, ऐटबाज. मग काय, त्याने कितीही दिवे लावले तरी चालतात. भांडणं व्हायची तरी ओरडाआरड मलाच खावा लागायचं, मुलींनी माघार घ्यावी म्हणून. असो, त्यावेळी जेव्हा तो पिकनिक झाल्यावर परतला तेव्हा हवा तितका उत्साहित किंवा आनंदी दिसला नव्हता. काहीतरी वेगळा जाणवला. सतत विचारमग्न, भांबावलेला. बेल वाजली की घाबरायचा. आणि 3 दिवसापूर्वी अक्षरशः निघूनच गेला, कुणालाही न सांगता न बोलता. विचार करत करत गुंगी आले. झपकी लागते न लागते तोच डोळ्यासमोर. विस्कटलेले केस, जागोजागी फाटलेले कपडे घातलेली एक तरुणी हात जोडून रडत असलेली दिसली. मला खडबडून जाग आली. अक्षरशः घाम सुटला होता. या प्रकरणात खरंच गुंतलेला असेल का सुमेर? स्वभाव माहीत होता मला, तरीही मन मानायला तयार नव्हतं. भाऊ होता तो. दोषी असेल का तो? असेलही तर तो एकटा कसा? मी, आई, बाबा सगळेच नाही का? सगळे, हो सगळे. सर्वात जास्त आई. एकुलता एक म्हणून त्याच्या सर्व चुकांवर सतत पांघरून घालणारी आई. सतत त्याची बाजू घेणारी आई. आणि कोणत्याही खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करून सोडण्याची ताकद तिजोरीत ठेवणारे नामवंत व्यवसायी माझे बाबा. त्याची परतफेड म्हणून त्याच्या पदरी काय दिव्य येणार हे ठरण्याचे दिवस आले होते आता. त्यानंतर उगवलेली सकाळ अत्यंत भयंकर आणि अकल्पनीय अशी होती. सुमेरला भेटायला आईबाबा पहाटेच निघून गेले. कोणाला तरी भेटत जाणार होते पोलीस स्टेशनला. वर्तमानपत्र हातातून सुटता राहिलं. मुखपृष्ठावर 7-8 तरुणांचे काळे मुखवटे घातलेले फोटो व इन्सेटमध्ये एक मृतदेहाचा फोटो. हे दुर्दांत कथानक जिच्यावर ओढवलं त्या तरुणींनी पोलिसांच्या वेड्या वाकड्या प्रश्नांना कंटाळून व जगाला तोंड दाखवायच्या भीतीने स्वतःहून जगाचा निरोप घेतला होता. तिचा एक सुंदर फोटोही होता तिथे. एकूण घटनाक्रम त्या सर्व पराक्रमी शूरवीरांचे अंधकारमय भविष्य ठरवण्यास समर्थ होते हे मात्र नक्की. बातमी वाचून शहारा आला. त्या पोरीनं जमलं तेव्हाच का होईना आत्मसन्मान वाचवून घेतला होता. आणि ही सर्व बोलकी पाषाणं मात्र आपल्या अदम्य पराक्रमी इतिहास सांगायला जिवंत होती. आणि त्यात होता माझा भाऊ. कदाचित. कसेबसे 10 वाजले. सकाळीच घराबाहेर पडलेले आईबाबा एव्हाना परत आले होते. मी पटकन डोळे पुसले. वर्तमानपत्र घडी करून तिथेच राहू दिलं. बाबांनी स्वतःला आराम खुर्चीत झोकून दिलं व आईचं रडणं व बडबड दोन्ही पुन्हा चालू होती. काय हाल केलेत मेल्यांनी पोराचे. खायचं प्यायचं काय विचारलं असेल की नाही कोणास ठाऊक. विचार नको का करायला? आजकाल मुली कमी असतात का? खूप बदमाश असतात मेल्या. काय ते कपडे, काय ती मस्ती, काय ते खिदळणं. तीच गेली असेल हिंडायला मुलांमध्ये. दळभद्री मेली. बघून घेतलं, मुलगा देखणा आहे, श्रीमंत आहे, गेली असेल मरायला स्वतःहून. आईची बडबड ऐकून अक्षरशः वैताग आला. एकदम खेकसले मी. ए आई, पुरे किती बोलतेस? किती पदराआड झाकणारे त्याची कृत्य तू. डोळे उघड, ती मुलगी जीवाला मुकली आहे. सुमेर अडकलाय अक्षरशः या प्रकरणात. कळतंय का? किती बोलतेस? गप्प बस ना प्लीज आत्ता तरी. मी पूर्वी पण सगळं सांगायचं तुम्हाला, तेव्हा ऐकलं नाही तुम्ही कोणी. आज ही वेळ आली आपल्यावर. अरे देवा, म्हणत ती धपकन बसली. ही बातमी तिच्याकरताही धक्कादायक होती. वाटलं तिला या क्षणी विचारावं, सांगावं की अगं वेळ निघून गेल्यावर देव तरी येणार आहे का? मुलींनी परक्या घरी जायचं म्हणून संस्कार, संस्कृती, परंपरांची जी शिकवण त्यांना दिली जाते तीच परक्याची पोर पदरी यायची म्हणून मुलांना देखील शिकवायला नको होतं का? त्यांनी मात्र कसंही वागावं. नसती ऐट दाखवावी, कुठेही नको ते दिवे लावावे,
तरीही त्यांच्या चुकांवर नेहमी पांघरूण? का बरं? सांग ना, असं का? स्वतःच्या मुलांच्या चुका सतत दृष्टीआड करण्यासाठी प्रत्येक आई ही जर गांधारीसारखी वागत असेल तर परिणाम दुर्योधनासारखेच होणार ना. पण ही वेळ नव्हती. वेळ त्यांना धीर देण्याची होती. म्हणून आत्ता काय ते बघितलं बाबा. पण ती वेळ नव्हती. म्हणून आता काय ते बघतील बाबा. तू कोणाशी बोलू नको काहीही सांगत गपगुमान तिच्याजवळ बसले राहिले. बाबा मात्र शांत होते. एका मोठ्या वकिलाशी बोलून झाल्यावर त्यांचे विचारचक्र चालू होते. ते मला म्हणाले, अगं सुमेधा, ऐक ना, आपला सुमेर पिकनिकला सांगून गेला होता ना, मग हे खरंही तर असू शकतं ना. त्याला आपण कसं खोटं ठरवायचं? शिवाय ती मुलगी तर मेली आणि ती ओळखू शकते हा मुद्दा पण संपला. देवाची कृपा म्हणायची, ती मेली, दुसरं काय. आणि त्यामुळे आपली बाजू घट्ट झाली आहे गं. माझा हात आपसुकच कपाळावर मारला गेला. धन्य आहात तुम्ही, मनातल्या मनात म्हटलं. ते माझा चेहरा बघून गोंधळले. आपली चूक लक्षात येताच भानावर आले. डोळे पाणावले होते. मला कळतंय बाळा, तुला काय म्हणायचं आहे ते. म्हणू शकतेस, पण अगं आमचाही विचार कर ना. राखी झाल्यावर तू तर निघून जाशील पुण्याला. पण आम्हा म्हाताऱ्यांचं काय? अशा संकटाच्या वेळी पोराला एकटं तरी कसं सोडणार? बाप आहे मी, मान्य आहे तो चुकला, पण आता हातपाय तर मारावेच लागणार आहे ना. त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे. अगं मला देखील माझी गमावलेली प्रतिष्ठा परत आणायची आहे, नाहीतर समाजात जगेन कसं? विचार कर ना बाळा, सांग ना, कुठे चुकतोय मी यावेळी? खरोखर या प्रश्नांना उत्तर नव्हतं. बाप आहेत ते, त्यांचा पक्ष समजून घेण्याची सुज्ञता माझ्यात त्यावेळी नव्हती कदाचित. 2-4 दिवसांनी मी माझ्या घरी निघून जाणार असेन, पण सुमेर म्हणजे त्यांचं उरलेलं आयुष्य. त्यांना तशी धडपड करणं भागही होतं. मी गप्प बसले. शेवटी बाबांच्या जीवापाड प्रयत्नांना यश आलं आणि शहर सोडून न जाण्याच्या अटीसह सुमेरला जामिनीवर सोडण्याची व्यवस्था झाली. अवघ्या 3-4 दिवसात तो घरी परत येणार होता. घरातील वातावरण थोडंसंच का होईना हलकं झालं होतं. 2 दिवसानंतर, म्हणजे त्याच्या यायच्या 1 दिवस आधी मी जाण्याची तयारी केली आणि निघाले. सूटकेस बाहेर काढतानाच आईबाबा समोर होते. अगं हे काय सुमेधा, कुठे निघालीस तू? उद्या सुमेर आहे, येणार आहे, सांगितलं होतं ना तुला? हो, म्हणूनच निघाले. तुम्हाला दोघांना अशा परिस्थितीत एकटं कशी सोडणार होते मी, म्हणून थांबले. तो येतोय हे ऐकून माझी काळजी दूर झाली. छकुलीला कडेवर घेत मी उत्तरले. एव्हाना टॅक्सी आली होती. अगं पण परवाच तर राखी पौर्णिमा आहे ना. अगं नको ना जाऊ अशी. तुला राखी करताच तर थांबवून घेतलं होतं आम्ही. आणि सुमेरचा विचार कर ना बाळा, त्याला काय वाटेल तू अशी निघून गेली तर? हो आई, बाबा, मी पण तुमच्या म्हटल्यानुसार राखी करताच थांबले होते, पण यंदाची राखी मी माझ्याबरोबर परत नेते. बांधेन, सुमेरलाच बांधेन, पण त्या दिवशी, ज्या दिवशी माझी खात्री मला पटेल की माझा भाऊ खरोखर पिकनिकलाच गेला होता. धन्यवाद. कुंदाताईंच्या या मार्मिक कथेनंतर मी उमाताई यांना आमंत्रित करतो की त्यांनी यावे. दत्त महाराजांच्या चरणी माझा नमस्कार. उपस्थित श्रोत्यांना माझा नमस्कार. आवाज नाही जात, माहीत नाही येते.
आज मी आपल्यासमोर जी कथा वाचते, कथन नाही करत आहे, हा एक अनुभव आहे आणि त्या अनुभवातनं साकारलेली ही कथा आहे. आपण जरूर ऐका. कथेचं शीर्षक आहे सूर गवसले तेव्हा. सरस्वतीने भैरवी आपल्या गाण्याने समापन केले. गाणं संपताच टाळ्यांच्या गजरात श्रोत्यांनी उभं राहून तिचं अभिनंदन केलं. सगळ्यांना धन्यवाद देत सरस्वती स्टेजवरून खाली उतरली. पायऱ्या उतरतात तिच्या सभोवताल श्रोत्यांचा गराडा होता. आयोजकांना धन्यवाद देत आणि आपली स्तुतीवचन ऐकत ती हॉलच्या बाहेर पडली. अशा सन्मानाची तिला आता सवय झाली होती. ती कारजवळ आली आणि क्षणभर थबकली. बाहेर चंद्राचे टिपूर चांदण पडलं होतं. अशी रात्र सरस्वतीला बालपणापासून आवडत होती. हे दृश्य मनात साठवत कारचा दरवाजा उघडून ती आत बसली. कार सुरू होताच तिने आपली मान सीटवर टेकवली. डोळे बंद करून बाहेरचे टिपूर चांदणे पुन्हा आठवू लागले. आज तिच्या गाण्याचा 1000वा कार्यक्रम होता. काल रात्री ती 10 वाजताच्या फ्लाईटने भारतात आली. हा कार्यक्रम विशेष होता, पण प्रकृती बरी नसल्यामुळे धनंजय तिच्यासोबत कार्यक्रमाला येऊ नाही शकला. ती विचार करू लागली. वयाची 50शी ओलांडली. 1000 वेळा तानपुरा मिळवून आई शारदेसमोर आपली कला सादर केली. श्रोत्यांचे आशीर्वाद मिळाले. आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल मनात 2 प्रवाह होते. एकात मन अगदी तृप्त होते. आपल्या कामाबद्दल परम संतोष होता. गुरुकृपेमुळे इतक्या दूरपर्यंत येता आले याचं समाधानही होतं. त्यात धनंजयची साथ मिळाली आणि गायनाचा आत्मा गवसला. दुसरा प्रवाह मात्र उगमाकडे घेऊन जाणारा होता. त्यात पूर्ण आयुष्याच्या आठवणी मनात फेर धरून नृत्य करीत होत्या. सरस्वतीचे मन पोचले फिरतीवर. किती दूर जाऊन पोचले ती गावातली पायवाट आठवू लागली. गावाच्या वेशीवर असलेले ते खंडोबाच्या मंदिराचे खोपटं, तो नदीचा घाट, पाण्याने तुडुंब भरलेला तिचा प्रवाह, ती हिरवीगार शेतं आणि त्याच्या मधोमध उभी असणारी सरस्वतीची झोपडी. सहवासात घालवलेले ते बालपण, त्या आठवणींनी डोळे आजही पाणवतात. बाबा आणि सरस्वतीचा दिनक्रम होता. रोज सकाळी शेतावर जाणे. सूर्य डोक्यावर आला की मग आई बोलवायला येत होती, कारण तोपर्यंत शाळेचे गुरुजी शाळेत येत असत. आपल्याबरोबर सरस्वतीचा जेवणाचा डबा आणि एक पिशवी, 2 वह्या, पाटी घेऊन ते येत होते. तसे सरस्वतीला शाळेत जाण्यापेक्षा नदीच्या पाण्यात पाय सोडून बसायला फार आवडायचे. पण आईचा आग्रह होता शिक्षणाचा. ती नेहमी म्हणायची, शिकून घे पोरी, जन्माची शिदोरी आहे ती. त्या दिवशी शाळेत झेंडावंदन होते. खूप सजली होती शाळा. मुलं, मास्तर सगळे छान दिसत होते. तेवढ्या समोरून एक कार शाळेत शिरली. हेड सरांनी कारचे दार उघडले. 3 पाहुणे खाली उतरले. संगीत शिकवणाऱ्या बाई त्यांना घेऊन स्टेजजवळ पोहोचल्या. सगळ्यांना हेड सरांनी खुर्चीवर बसवले. सरस्वती आपल्या मैत्रिणींची वाट पाहत बघत होती, कारण तिला त्यांच्याबरोबर राष्ट्रगीत गायचे होते. पण गाणं शिकवणाऱ्या बाईंना कोणी आले नाही म्हणून शेवटी सरस्वतीला स्टेजवर बोलवले आणि गायला सांगितले. सारे जहाँ से अच्छा हमारा म्हणताना अगदी कापरं भरलं होतं तिच्या हातापायात. सरस्वतीचं गाणं संपतात पंडितजींनी तिला जवळ बोलवले आणि म्हणाले, गोड गळा आहे पोरीचा. सरांना विचारले त्यांनी, कोणाची ही लेक? सर म्हणाले, भगवंतरावांची. गुरुजी सरस्वतीला शाबासकी देत म्हणाले, देवाचे सूर आहे तुझ्या गळ्यात. कोणाचा तर तो प्रभू जाणे. कोणाच्या गळ्यात कोण कसा वास करेल हे तो प्रभूच जाणे. स्वतःच्या प्रशंसेने लाजलेली सरस्वती सरळ नदीच्या घाटावर पोहोचली. मैत्रीण होती ना ती तिची. शाळेतल्या प्रांगणात तिच्याबरोबर तिच्या मनातून काही जात नव्हतं आणि पंडितजींचे वाक्य तर मुळीच जात नव्हते. असं का म्हणाले असतील ते? सूर कोणाच्या गळ्यातही वास करतात. आईला सांगितलं पाहिजे हे सगळं. असा विचार करून वाळूनी माखलेले आपले कापडे झटकत ती उभी राहिली. बांधाची ओली वाट ती दुपारच्या ऊन डोक्यावर आल्यामुळे पायाला बोचत होती. घरी पोहोचली तर काय आश्चर्य! कारमधून आलेले सगळे पाहुणे ओसरीवर खाटेवर बसले होते. बाबा त्यांच्यासमोर हात जोडून उभे होते आणि आई पदराने आपले डोळे पुसत होती.
सरस्वती आईला बिलगली आणि काय झालं म्हणून विचारू लागली. काय झालं आई? हे सगळे पाहुणे आपल्या घरी का आले आहेत? बाबा का हात जोडतात आहे आणि त्यांच्यापुढे आणि तुझ्या डोळ्यात पाणी का? आईने तिला जवळ घेतले, प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, पोरी भाग्य काढलंस. तुझं गाणं ऐकलं पंडितजींनी. गळा गोड आहे म्हणून तुला आपल्यासोबत गुरुकुलात घेऊन जाणार आहेत ते. आईपासून दूर होताच रागाने सरस्वती म्हणाली, मी नाही जाणार कोणाबरोबरही शहरात गाणं शिकायला. मला तू आणि बाबांशिवाय नाही करमणार आणि मी नाही राहू शकणार तुमच्याशिवाय. पण बाबांनी तिला समजवलं आणि प्रिय सखी नदीची शपथ घेऊन सांगितले की पंडितजी तिला आईबाबांपेक्षाही जास्त स्नेह देणार आहेत. मनाची तयारी कर. शेवटी त्याच दिवशी संध्याकाळी आईबाबांच्या वियोगाचं दुःख मनात साठवत भरल्या डोळ्याने गावाचा निरोप घेत शेताचा नदीचा निरोप घेऊन पंडितजीच्या ती कारमध्ये बसली. नवीन जीवन सुरू झाले. बंगल्याच्या गेटमधून आत कार शिरली आणि लाईटच्या उजेडाने सरस्वतीची तंद्री भंग पावली. ड्रायव्हरने गाडी पोर्चमध्ये उभी केली आणि लगबगीने पुढे येत दारवानाने कारचा दरवाजा उघडला. ती खाली उतरली तर समोर पायऱ्यावर सुजाता उभी होती. अम्मा, हे काय? शाल न पांघरताच आलीस? तू ड्रायव्हर काकांना मी सांगितले होते ना की तुला शॉल द्यायची आहे म्हणून. थांब बेटी, अगं मी तुझी आजी आहे की तू माझी आजी आहेस? किती रागवतेस? हे काय, अजून काय जगते आहेस? अम्मा, उद्यापासून परीक्षा सुरू होते आहे माझी, म्हणून नाही आले ना तुझ्या कार्यक्रमाला. बघ कसं विसरले मी. आता म्हातारी झाले. तू कर आपला अभ्यास. मी थोडा वेळ झोपाळ्यावर बसते. गुड नाईट म्हणत सुजाता आत गेली. ती पुन्हा पाळण्यावर बसली आणि विचारांची साखळी पुन्हा जुळवू लागली. बाबांचा निरोप घेत आपल्या कपड्याचं बोचकं सांभाळत ती पंडितजींच्या कारमध्ये बसली. गाव दूर गेलं आणि नवीन जीवनाची सुरुवात झाली. पंडितजी आणि माईंनी कधीही तिला आईबाबांची आठवण येऊ दिली नाही. उलट काकणभर जास्तच माया लावली. दसरा दिवाळीचा खाऊचे गाठोडे घेऊन तिला ते गावी पाठवायचे. पंडितच्या घराच्या चारी बाजूला छान बगीचा होता. त्यांच्या रियाजाच्या खोलीसमोर त्यांनी 2 मोगऱ्याचे वेल आणि रातराणीचे झाडं लावले होते. त्याचा सुगंध चौफेर पसरलेला असायचा. पहाटे जेव्हा पंडितजी अभ्यास करायचे तेव्हा मन प्रसन्न होत असे. पंडितजीच्या घरात साक्षात नादब्रह्म निवास करीत होता. गाणं शिकवता येणाऱ्या प्रत्येकाला ते इतके जीव लावत होते की वाटायचे हेच त्यांचे मातापिता आहेत. पंडितजीचे शागीर होण्याचे भाग्य ज्याच्या नशीब येईल तो भाग्यवान. स्वरांच्या एकदा का त्यांनी कोणाला आपला शिष्य मानले की मग मात्र विद्येचे सगळे द्वार त्याच्याकरता उघडले जात असे. तिला शिकताना त्यांच्या डोळ्यासमोर एक वेगळाच भाव असे. ते इतक्या आपलेपणाने सरस्वतीला शिकवायचे की ते शिकत असताना कधीकधी तिचे मन भरून येत असे. इतक्या दयावान गुरुला मात्र संतती नव्हती. पुत्रविहीन असल्यामुळे ते कदाचित सरस्वतीवर जास्त स्नेह करीत असावे. थोड्याच वर्षात त्यांनी आपली सगळीच विद्या सरस्वतीच्या गळ्यात उतरवली. आता ते सरस्वतीची ओळख आपली कन्या म्हणून करू लागले. प्रत्येक कार्यक्रमाला ते सरस्वतीला आपल्याबरोबर घेऊन जाऊ लागले. हळूहळू सरस्वती त्यांना सुरात स्वाद देऊ लागली. पंडितजींची सेवा करताना सरस्वतीला वेगळेच समाधान मिळत असे. पिता आणि गुरु असे दोहेरी रूप होते तिच्याकरिता. एकदा माई हसत म्हणाल्या, सरस्वतीशिवाय आता आयुष्याची कल्पनाही करवत नाही. घर जावई बघा आता. पंडितजींनी हसून दुजोरा दिला. थंडीचे दिवस होते. माईच्या अंगात कापरं भरलं आणि खूप ताप चढला त्यांना. आजार वाढता वाढता इतका गंभीर झाला की त्यांनी आमचा निरोप घेतला. माईंच्या मृत्यूनंतर सरस्वती पंडितजींची आई आणि मुलगी झाली. त्यांची काळजी घेणे हेच तिचे ध्येय होते. सोमवार होता तो. पंडितजी त्या दिवशी शिवमंदिरात दर्शनाला जात असत. त्यामुळे त्यांचा क्लास लवकर संपला. तेवढ्यात दाराबाहेरून आवाज आला, महाराज आत येऊ का? आता यावेळी पुन्हा कोण आलं शिकायला? सरस्वतीला रागच आला. उघडले वाद्य पुन्हा ठेवावे लागतील ना. सरस्वती दाराबाहेर आली. दारात एक तरुण उभा होता. यापूर्वी त्याला बघितल्याचे तिला स्मरणात नव्हते. सरस्वतीने त्याला बसायला सांगितले. पंडितजींना बोलवायला म्हणून ती मागे वळली तर ते मागे दारातच उभे होते. बैठकीत पंडितजी येताच आलेल्या पाहुण्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं
आणि गुरुनीही त्यांना तोंड भरून आशीर्वाद दिला. आपण बोलवलंत गुरुजी? हो. केव्हा आला भारतात? झाले 2-3 दिवस. आज्ञा करावी गुरुजी, काय काम आहे? धनंजय, बैस, पहिले पाणी तर घे, सगळे सांगतो तुला. हे ऐकताच सरस्वती आत गेली. त्याला पंडितजी म्हणाले, मी आता थकत चाललो आहे. संगीताची सेवा करत करत तुमच्यासारखे अनेक शिष्य घडवले मी. तुमच्या माध्यमातून ही कला जगात पोहोचवली. आता तिला तुम्ही जिवंत ठेवणार असा मला विश्वास आहे. पण एक धरोहर अजून आहे माझ्याजवळ. ती जबाबदारी तू सांभाळावी अशी इच्छा आहे माझी. आज्ञा करावी गुरुजी. आपण मला आता योग्य समजलं, हे माझं भाग्य. पंडितजी म्हणाले, ही सरस्वती माझी मानसकन्या. माझे सूर हिने आपल्या गळ्यात उतरवले. मी सांगितले तसा अभ्यास केला. सरस्वतीने यात गान साधनेची जी साधना केली आहे तिला मी आपला उत्तराधिकारी समजतो. हिचा तू पत्नीत म्हणून स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे, पण जबरदस्ती नाही. तू विचार कर आणि निर्णय घे. एका महिन्यात सरस्वती आणि धनंजयचा विवाह झाला. पंडितजीचे घर सोडून ती अमेरिकेच्या वाटेने निघाली. अमेरिकेत वास्तव तिच्याकरता सर्वस्वी नवीन होते. या वातावरणात आपले कसे गाणे टिकणार याची तिला चिंता होती. पंडितजींची कला कशी पुढे नेणार हे तिला समजत नव्हते. पण धनंजयनी मात्र पंडितजींना दिलेले वचन पाळले. पंडितजींची ठेव म्हणून सरस्वतीची तो जपवणूक करू लागला. अमेरिकेत सरस्वतीचे गाणं लोकांपर्यंत पोचावं म्हणून पंडितजींच्या नावाने त्याने एक संगीत अकादमी स्थापन केली. त्याची सगळी सूत्र सरस्वतीला सोपवली. हळूहळू पंडितजींची मुलगी शिष्या म्हणून तिचं नाव पूर्ण अमेरिकेत प्रसिद्ध झालं. कलागुणात ती धनंजयपेक्षाही सरस होती, पण त्यांनी तिचा कधीही वाईट वाटून घेतले नाही. उलट तिला प्रगतीच्या शिखरावर पोहोचवले. कार्यक्रमावरून आल्यापासून सरस्वतीचं मन पूर्ण जीवनाची उजळणी करण्यात गुंतलं होतं. बालपणीच्या झोपाळ्यावर किती वेळा बसून ती बसली होती याचं तिला भान नव्हतं. तिला हसायला आलं. कार्यक्रमात श्रोते तिच्या मेहनतीची, रियाजाची तारीफ करीत होते. खरं तर आई बाबांमुळे, पंडितजींच्या सान्निध्यामुळे, पंडितजींसारख्या गुरूंनी आपल्याला घडवलं. धनंजयसारख्या पतीने आपल्याला प्रगतीच्या शिखरावर नेऊन बसवलं. या प्रवासाचं सगळं श्रेय त्यांचंच. धन्यवाद. उमाताईंच्या या सुंदर कथेनंतर मी आनंदजी यांना आमंत्रित करतो की त्यांनी यावे आणि आपलं कथन पूर्ण करावं. थोडंसं आता पाठ हटवून घेतो मी. हे थोडंसं परचित ठेवायचं. हे थोडंसं खाली जातं. नमस्कार. खरं म्हणजे आज मी पुलंचं एक व्यक्तिचित्र अंतू बर्वा हे वाचून दाखवणार होतो, पण मला असं वाटतं वेळेअभावी तेवढं शक्य होणार नाही. तर मी 1 किंवा 2 छोट्या छोट्या कथा ह्या सांगू इच्छितो. ह्या कथा तशा तर लहान मुलांकरता म्हणून होत्या, पण मला वाटतं
सगळ्यांनाच ते आवडते. पहिली गोष्ट जी आहे ती आहे एका अभिनेत्रीबद्दल. खूप प्रसिद्ध अभिनेत्री, कितीतरी हिट पिक्चर्स तिने दिले, खूप श्रीमंत, कितीतरी प्रतियोगितांच्याकरता तिला नामांकन मिळालं, कितीतरी तिने पुरस्कार जिंकले. पण ही बाई कधी त्या पुरस्कार समारोहांना गेली नाही. तिचं एकच म्हणणं होतं की मी माझ्या अभिनयाने दर्शकांना, प्रेक्षकांना आनंद देते आणि त्यांच्याकडून ज्या दुवा मला मिळतात हेच माझं खरंच पुरस्कार आहे. अतिशय श्रीमंत असलेली ही अभिनेत्री राहण्यात, बोलण्यात, वागण्यात अतिशय साधी, कधी कुठला देखावा नाही, सतत दुसऱ्यांची मदत करायची, हेच अगदी आयुष्याचं ध्येय. एकदा कुणीतरी तिचा इंटरव्ह्यू घेतला. त्या इंटरव्ह्यूमध्ये तिला विचारलं की तुमच्या ह्या अशा स्वभावाचं कारण काय. तर तिने उत्तर म्हणून आपल्या लहानपणी घडलेली एक घटना सांगितली आणि म्हणाली की या घटनेचा माझ्या जीवनावर इतका प्रभाव पडला आहे की त्याच्यामुळेच माझं सगळं वागणंच बदलून गेलं. ती घटना तिच्या शब्दात सांगायची म्हणजे ती म्हणाली, लहानपणी आम्ही एका गावात राहत होतो. बरीच घरं होती तिथे, सगळे साधारण मध्यमवर्गीय. आम्हीसुद्धा फार श्रीमंत नव्हतो, पण त्यातल्या त्यात बरे होतो. वडील माझे व्यापारी होते, थोडाफार पैसा होता त्यांच्याजवळ, आणि आम्ही सगळे त्या छोट्याशा गावामध्ये सगळी घरं, सगळ्या घरातले लहान लहान मुलं आपली खेळून बिळून अगदी आनंदाने राहत होतो. एक दिवस गावामध्ये सर्कस आली. आता सगळ्या लहान मुलांमध्ये तीच चर्चा होती. शाळेत मधल्या सुट्टीत, संध्याकाळी खेळताना किंवा कुठेही भेटलं की चर्चा नुसती तीच असायची. त्यातले हत्ती, घोडे, जनावरं, त्यातले जोकर्स, त्यांचे विदूषकांचे वेगवेगळे कारनामे, हे सगळ्या मुलांचा बोलायचा विषय होता. आणि सगळ्यांना खूप इच्छा होती की एकदा तरी ती सर्कस पाहावी. एक दिवस माझे वडीलसुद्धा मला सर्कसला घेऊन गेले. उत्साहातच मी त्यांच्याबरोबर गेले. खूप मोठी रांग होती, लोक तिकिटाच्या रांगेमध्ये उभे होते. आमच्या अगदीच पुढे एक कुटुंब उभं होतं, गरीब दिसत होतं, पण पोरं बिरं सगळे व्यवस्थित होती, नीटनेटके कपडे नेसलेले, आणि आई वडील आणि त्यांची 4 की 5 मुलं होती. सगळे खूप उत्साहात होते. ते आपसामध्ये बोलत होते, पण रांग मोडत नव्हते. शिस्तीत राहूनच ते चर्चा करत होते. मध्येच त्यांचे वडील मागे वळून गर्वानी पोरांच्याकडे पाहायचे. त्यांना थोडा गर्व असेल कदाचित, आणि सर्कस पाहण्याचा त्यांचा कदाचित पहिलाच प्रसंग असावा. त्यांना कौतुक होतं ह्या गोष्टीचं की आज आपण आपल्या पोरांना सर्कस पाहायला नेतो आहे. हळूहळू रांग पुढे सरकत गेली. तिकीट खिडकीपर्यंत ते गृहस्थ पोचले. त्यांनी तिकीट काउंटरच्या माणसाला सांगितलं की मला 2 मोठी आणि 4 लहान तिकीटं हवी आहे, किती पैसे. त्या माणसाने पैसे सांगितले. पैसे सांगितल्याबरोबर तो गृहस्थ चमकला. त्याच्याजवळ कदाचित तितके पैसे नसावे. त्यांनी पुन्हा एकदा धीर करून त्या बुकिंग काउंटरवर ते क्लर्कला विचारलं की पुन्हा एकदा सांगा किती पैसे. त्यांनी पुन्हा सांगितलं. आता मात्र ह्या माणसाचा चेहरा पार पडला. त्यांनी एकदा मुलांच्याकडे पाहिलं. त्याच्या बायकोनी काय समजायचं ते समजलं होतं, पण पोरांना काहीच कल्पना नव्हती. त्याच्या चेहऱ्यावरचे निराशेचे भाव स्पष्ट दिसत होते. कसं तो आपल्या पोरांना सांगणार होता की तुमच्या बापाजवळ इतके पैसे नाही आहेत की ते तुम्हाला आज सर्कस दाखवू शकेल. त्याचवेळी एक अप्रत्याशित घटना घडली. माझ्या वडिलांनी खिशातून एक 100ची नोट काढून कुणाला न कळत अशी खाली पडू दिली. त्या गृहस्थाच्या खांद्यावर थोपटलं आणि त्याला म्हटलं, अहो पहा, मला वाटतं तुमच्या खिशातून पैसे पडले, ते उचला, नाही तर कोणाचा तरी पाय पडेल त्याच्यावर. त्या माणसांनी त्या नोटेकडे पाहिलं. काय समजायचं ते समजलं. तो खरं म्हणजे त्याला खरंच त्या पैशांची खूप गरज होती. त्यांनी माझ्या वडिलांचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि भरल्या डोळ्यांनी त्यांना म्हटलं
ती खरंच तुमची ही मदत माझ्याकरता लाख मोलाची आहे. त्या दिवशी मी आणि माझे वडील सर्कस न पाहताच परतलो. माझ्या वडिलांच्या खिशात तेवढेच पैसे होते, पण मनात सर्कस न पाहता येण्याचं दुःख नव्हतं, तर मनात होतं एक असीम शांती आणि समाधानाची भावना. त्या दिवशी मला देण्याचं महत्त्व कळलं, देण्यात काय सुख आहे हे कळलं. रवींद्रनाथ टागोरची एक कविता तुम्हाला कदाचित माहिती असेल. एकदा सूर्य मावळतीला चालला होता, काळजीत होता की आता माझ्यानंतर जगात उजेड कोण करणार. मोठे मोठे वणवे, ज्वाळा सगळे आजूबाजूला होते, पण कुणी पुढे यायला तयार नव्हतं. तेवढ्यात एक छोटीशी मिणमिणती पणती पुढे आली. ती म्हणाली, भगवन, माझ्याकडून शक्य असेल ते सगळं मी करेन. तर एक लक्षात ठेवा, जितकं शक्य असेल कोणाची मदत करायचा प्रयत्न करा. किती मदत करताय, तुमची ऐपत किती आहे हे पाहू नका, कारण तुमची छोटीशी मदतसुद्धा कोणाकरता लाख मोलाची असू शकेल. चालेल का? वेळ आहे का? दुसरी गोष्टसुद्धा छोटीशीच आहे. एका काळविटाची गोष्ट आहे. काळवीट म्हणजे तुम्हाला माहिती असेल, मोठ्या हरणाला म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला स्टॅग म्हणतात. ही गोष्ट लहान मुलांकरता सांगितली होती मी, पण मला वाटतं मोठ्यांनाही आवडेल ती, आणि कमीत कमी ते लहान मुलांना सांगू तरी शकतील. तर एका जंगलात एक सुंदर काळवीट राहत होता. अगदी सोनेरी शरीर, त्याच्यावर काळे ठिपके, ताठ मान, असं खूप सुंदर काळवीट. आणि सगळ्यात कमाल म्हणजे त्याची शिंग. असा शिंगांची एक झुंबड त्याच्या डोक्यावरती होती की असं वाटायचं की कुठल्या राजाच्या डोक्यावरती मुकुटच ठेवलेला आहे. आपल्या सौंदर्याचा त्या काळविटाला खूप अभिमान होता. जंगलातल्या तळ्यामध्ये जेव्हा तो पाणी प्यायला जायचा, तेव्हा तो स्वतःचं प्रतिबिंब पाहून स्वतःवरच खुश होऊन जायचा. आणि विशेष करून त्या शिंगांवरती तर त्याला खूप गर्व होता. तो गर्वाने बोलायचाही की अशी शिंग जंगलाच्या राजाजवळसुद्धा नाही आहेत. ताठ मान करून तो चालू लागला की सगळे प्राणी वळून वळून त्याच्याकडे पाहत असत. पण एका बाबतीत त्याची देवाकडे नेहमी तक्रार असायची. त्याला आपल्या पायांचा भयंकर तिटकारा होता. तो नेहमी म्हणायचा, देवा, इतकं सुंदर शरीर दिलं, इतकी सुंदर कातडी दिली, याच्यावरती सुंदर ठिपके दिले, इतके मुकुटासारखा शिंग दिलीत, पण मग पाय का असे सारखे चिखलात लडबडलेले, धुळीत माखलेले. तो प्रयत्नही खूप करायचा. ओढ्यामध्ये जाऊन ते पाय स्वच्छ करायचा प्रयत्न करायचा, खडकावरती त्याला घासायचा. पण आता जंगलात फिरायचं म्हटलं की पाय ते चिखलात लडबडणारच, धुळीत माखणारच. त्याला नेहमी तो पायाचा तिरस्कारच करत असे. एक दिवस जंगलात शिकारी आले. हा काळवीट ओढ्यात पाणी पित उभा होता. शिकाऱ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि शिकाऱ्यांनी लगेच ठरवलं की आज काही झालं तरी या काळविटाचा शिकार करायचा, त्याची कातडी बाजारात विकायची आणि पैसे कमवायचे. आणि काळविटालाही लगेच समजलं की शिकाऱ्यांचा हेतू काय आहे. शिकाऱ्यांनी त्याच्या मागावर जायला सुरुवात केली. पण आता हा काळवीट काय त्यांच्या हातात येणार होता. त्यांनी झपकन उडी मारली, ओढ्याच्या पलीकडे गेला आणि धूम पळत सुटला. पण ते शिकारीसुद्धा जिद्द सोडायला तयार नव्हते. ते त्याच्या मागे फिरतच होते. हा आरामात आपलं गवत चरत उभा राहायचा. शिकाऱ्यांची जीभ जवळ आली असं कळलं की लांब उडी मारायचा आणि दूर निघून जायचा. दिवसभर हे चाललं होतं. सकाळची संध्याकाळ झाली, रात्र व्हायची वेळ आली, पण हा पाठला काही थांबत नव्हता. शिकारीसुद्धा कंटाळले होते आणि काळवीटही थोडासा दमला होता.
तेवढ्यात त्याला समोर एक करवंदाची जाळी दिसली. त्यांनी विचार केला की आता संध्याकाळ होत आहे, थोड्या वेळात रात्र होणार आहे, आपण हळूच या जाळीच्या पलीकडे जाऊन लपून राहू, म्हणजे रात्रभर आपल्याला आराम होईल, सकाळी ताजेतवाने होऊन मग पाहू पुढचं उद्याच्या उद्या काय आहे ते. तो हळूच मान खाली घालून त्या करवंदाच्या जाळीच्या पलीकडे जाळल्या निघाला आणि नेमका इथेच घात झाला. त्याच्या डोक्यावरची जी मोठी मोठी शिंगं होती ती नेमकी त्या जाळीत अडकली. आता तो जितका सुटण्याचा प्रयत्न करत होता तितकीच ती शिंगं ती जाळीत आणि अडकत चालली होती. शिकारीसुद्धा मागून आले, त्यांनासुद्धा कळलं काय झालं होतं ते. इकडे त्या काळविट्याची झटापट चालू होतीच, तेवढ्यात त्या शिकाऱ्यांनी त्याला वेढा घातला. एका शिकाऱ्यांनी बंदुकीने नेम धरला आणि एक गोळी चालवली. बस एक गोळी पुरेशी होती त्या काळविट्याचे प्राण घेण्यासाठी. मरताना त्याच्या मनात एकच विचार होता की ज्या पायांचा मी जन्मभर तिरस्कार केला, आज त्याच पायांनी दिवसभर माझे प्राण वाचवले. आणि ज्या शिंगांवर मी जन्मभर गर्व करत राहिलो, आज त्या शिंगांच्यामुळे माझी प्राण जायची वेळ आली आहे. आणि हा त्याच्या मनात आलेला शेवटचा विचार होता. तर एक लक्षात ठेवा, देवाने आपल्याला इतकी अवयव दिली आहेत, प्रत्येक अवयवाचं काहीतरी महत्त्व आहे. तसंच आपण समाजात राहतो, परिवारात राहतो, तिथे वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक आपल्याला भेटतात. काही सुंदर सुस्वरूप असतात, काही नसतातही. पण म्हणून जे सुस्वरूप नाहीत त्यांचा कधी तिरस्कार करू नये, कारण वस्तूच्या किंवा व्यक्तीची खरी परीक्षा तिच्या गुणांमुळे होते, सौंदर्यामुळे नाही. धन्यवाद आनंदजी. हा पाठावरची वेळ आली नाही म्हणून मला बरेच वेळ परत मला पाठ सरकवावा लागतो. सौंदर्या तिन्ही आणि चौथी आमची आनंद. मी काही जास्ती त्यावर प्रतिक्रिया याच्यासाठी देत नाही की मी तेवढ्या लायकीचा माणूस नाही, की सगळे लोक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे. पण तिन्ही ज्या आमच्या कथाकार आल्या त्यांच्या सगळ्यात येतात पाहिलं तर पण मानवी दृष्टिकोन महत्त्वाचा होता. संगीताताईंची असो किंवा कुंदाताईंची असो किंवा उमाताईंची असो, प्रत्येकाचा एक मानवीय प्रत्येकाचा दृष्टिकोन पण बघितला वेगवेगळा, पण मानवीय आधार प्रत्येक कथेमध्ये वेगळा वेगळा होता. पण वृत्ती त्या ससा कसा असो बसा चांगलं होतं ससा. पण त्याच्यामध्ये माणूस सामील झाला ना, त्या माणसाने सगळी बिघाड केली, ती प्रकृतीची बिघाड झाली. छकुली आमच्या सगळ्यांच्या घरात एक छकुली. त्या छकुलीला पाहून आपण सगळे वावरलो, आणि जी माझ्या घरात छकुली ती दुसऱ्याच्या घरात ती छकुली ही पाहिलं तर तेही अति सुंदर आहे. किती सुंदर बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि पंडितजींनी कुठून त्या पोरीला घेतलं आणि कुठे पोचली ती, तो एक मानवी आधार होता. त्यांनी गुणांची कदर केली, पंडितजींनी पोचले. आणि आनंदजी म्हणाले की छोट्या पोऱ्यांची आहे, अनुभवानी ते मोठेच आहे आणि आम्ही लहानच आहे. त्यांच्या नाट्यकर्मीचा जो अनुभव त्यांनी बरेच मोठे येते आणि आम्ही लहानच आहे. तर या गोष्टी पण आम्हाला तो अभिमान घेऊन बाळगतो आहे आपला डोक्यावर. तो आम्ही तुमच्यापैकी पण माणूस असू शकतो आहे, तो आपल्या डोक्यावर घेऊन बाळगतो आहे. तोच माणसाची तीच वृत्ती अडकती त्याला आणि तो तिथेच थांबतो, पुढे नाही जाऊन पाहतो. बडी सुंदर. सर्वांचे धन्यवाद. या कार्यक्रमाचे आमचे प्रायोजक होते श्री आनंद धाणेकरजी. स्मरणार्थ कैलासवासी श्री प्रल्हाद मोरेश्वर धाणेकर यांच्या स्मरणार्थ श्री जयप्रकाशजी गोरे स्मरणार्थ कैलासवासी श्री विद्याधर केशवराव मोरे आणि श्रीमती शांताबाई मोरे. प्रायोजकांचे आभार, धन्यवाद.
आमच्या जो चौकडी आली होती, चौकडी तसं म्हणायला नको मला, फार मोठे, पण एक कार्यक्रमाला आपण इथं रूपरेखा म्हणून म्हणतोय. त्यांचे सर्वांचे, आमच्या व्यक्तांचे आभार. उमाताई, कुंदाताई, संगीताताई आणि आनंदजी. कालही पण आनंद लुटला आणि आजही त्यांचा आनंद लुटला. उद्याचा कार्यक्रम सांगण्याच्या पूर्वी आमचे बालगोपालांचा कार्यक्रम झालेला शुभम कवितेचा, त्याचे पुरस्कार वितरण उद्या होणार आहे. तर सर्व पालकांना आम्ही सूचना करणार आहे आणि जे लोक इथे उपस्थित आहेत त्यांनी कळवावे. जेवढे प्रतिस्पर्धी आले होते त्या सर्वांना आपण काही ना काही पुरस्कार देणार आहे. विशेषतः या पुरस्काराच्या आमच्या प्रायोजक श्रीमती कतरणीताई आलेल्या आहे, त्या उद्या उपस्थित राहतील. त्यांच्या हस्ते सगळे पुरस्कार वितरण होणार आहे. त्यांचे धन्यवाद. उद्या या ठिकाणी स.भ.प. श्री राघवेंद्र शिरगावकरजी, आपले सर्वांचे परिचित, यांचे व्याख्यान आहे. मालेचा शेवटला दिवस आहे. त्यांचा विषय आहे ग्वाल्हेरच्या आबा महाराज मठ, परंपरा आणि इतिहास. हा सुंदर विषय आहे. किती जुना मठ आहे, त्याची काय परंपरा आहे, त्याचा काय इतिहास आहे, हे खरंच ऐकून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. तर उद्या सर्वजण या तातडीने या कार्यक्रमाचा आनंद घ्या. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे उद्याच्या कार्यक्रमाचे आमचे डॉक्टर सौ उमाताई कंपूवाले, स्मरणार्थ श्री केशवराव कंपूवाले. श्री आनंद बोकील दुसरे प्रायोजक आमचे, कैलासवासी श्री खंडेराव बोकील आणि श्रीमती मनोरमा बोकील यांच्या स्मरणार्थ आहे. श्री मोहनजी विटवेकर आमचे एक अनेक प्रायोजक आहे. त्यांनी अखंड सौ विद्या विटवेकरताई यांच्या स्मरणार्थ त्यांनी हे कालचे व्याख्यान आमचे प्रायोजित केले. प्रायोजकांना धन्यवाद. उद्या या ठिकाणी व्याख्यानमालेची सांगता आहे. आपण सर्व लोक अधिकाधिक संख्येने यावे. कार्यक्रमाला मालेला एक पूर्ण सरस्वती मालेला एक शेवटचं पुष्प हे आमचं 94 पुष्पहार समर्पित होईल. आणि उद्या सर्वजण इथे भोजनाची पण व्यवस्था केली आहे. त्या तयारीने यावे, थोडा वेळ घेऊन यावे. मी आज या कार्यक्रमाची समाप्तीची घोषणा करतो. धन्यवाद.